मित्रांनो, तुम्हीही तुमचं आधार कार्ड अजून बँक अकाउंट सोबत लिंक केलेलं नसेल तर तुम्ही ही गोष्ट आता घरी बसून करू शकतात. हा रील सेव्ह करून ठेवा आणि मी या व्हिडिओमधून जी प्रोसेस सांगितली ती A to Z प्रोसेस फॉलो करा. मित्रांनो, चला तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक करूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचंय आणि NPCI असं टाईप करायचंय. NPCI टाईप केल्यानंतर एक नंबरचा आलेला ऑप्शनवर क्लिक करायचंय. त्यानंतर NPCI ची वेबसाईट उघडेल आणि इथं तुम्हाला कंझ्युमरच्या आयकॉनवर क्लिक करायचंय. कंझ्युमरच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल असा ऑप्शन दिसेल खाली, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर आधार लिंकची वेबसाईट उघडेल. यात तुम्हाला आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस असे भरपूर ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर आधार यामध्ये सीडिंग ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची. बँक सिलेक्ट केल्यानंतर फ्रेश सीडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे. टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही यशस्वीरित्या तुमच्या आधार कार्ड घरी बसून तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक कराल. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करून द्या.